दारावर, पारावर, कट्ट्यावर आणि वेशीवर चार चौघ एकत्र आल्यावरनं नेमक्या काय चर्चा होत्यात? काल काय झालं, कुठं कुठं वाईट झालं, कोणाकोणाचं नुकसान झालं, त्याचं काय झालं, ह्याचं काय झालं, त्याचं काय चाललंय, ह्याचं काय चाललंय, हे सगळं करायला अशा प्रकारची वाक्य जनरली ऐकायला मिळतात. जग इतकं धावताना, वेगवान झालेलं असताना दुसऱ्यांच्या आयुष्याची इतकी उसावर करण्यात लोकांना वेळ कसा मिळतो, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. यापेक्षा समाजातील विद्वानांना भेटावं, आपल्या क्षेत्रातले ज्ञानी, गुणी आणि मोठं यश मिळवलेल्या लोकांना भेटून मुलाखती घ्याव्यात, चर्चा करावी, आपल्या व्यवसाय नोकरीमध्ये त्या ज्ञानाचा वापर करावा. ह्याकडे मात्र फारसा वेळ देताना लोक दिसत नाहीयेत. पण एखाद्या विषयी कुजबुज करून बोलण्यात, हलक्या आवाजात बोलण्यात, दबक्या आवाजात चर्चा करण्यात, कान देऊन ऐकण्यात, दुसऱ्याच्या मनात एखाद्या विषयी संशयाचा विचार निर्माण करण्यात आपल्याला लई मजा वाटते आणि आसुरी आनंद मिळतोय. गावाच्या खबऱ्या सगळ्या मलाच माहिती आहेत, ह्या तोऱ्यामध्ये आयुष्याची उमेद आणि वेळ घालवणं. खरं तर आमदार खासदारांनी कसं वागावं, सरकार कसं चालवावं, रिझर्व्ह बँकेची नेमकी अर्थनीती कशी असावी, आंतरराष्ट्रीय धोरणं कशी असावीत, हा उपदेश वारावर, पारावर, कट्ट्यावर आणि लोक घर बसल्या देत आहेत. अनेकांना तर दिवसभरात असा डाटा ट्रान्सफर केल्याशिवाय चैनच पडत नाही. तेव्हा ह्यात काही हे मोठेपणा मिळवण्याचं लक्षण नाही आहे. ह्यामुळे मी किती हलका विचार करतोय, मी किती चुकीचा विचार करतोय, ह्यामुळे माझी प्रगती थांबणार आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही. म्हणून आपल्यामध्ये जर हा ब्लॉक असेल तर आत्मचिंतन करून सुधारणा करणं हाच यशाकडे जाण्याचा मार्ग आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या.